स्थापना केलेली आज आम्ही भुसावळ नगरपालिका आणि औरंगाबाद नगरपालिकामध्ये गट स्थापन केला। भारतीय जनता पार्टीच्या भुसावळमध्ये 50 पैकी 27 नगरसेवक निवडून आलेले आहे आणि युती होती तिथे युतीचे 2 नगरसेवक निवडून आले आणि 2 अपक्ष आमचे निवडून आलेले। पण आता मी फक्त भारतीय जनता पार्टीचा एक गट तयार केला, त्याची नोंदणी केली आणि वरणगावचे आमचे 21 पैकी 14 लोक निवडून आले, त्याची गट नोंदणी केली। त्याच्यासाठी आम्ही इथे आलो होतो। आज दोन्ही गटाची नोंदणी झालेली आहे। भाऊ, गटनेत्यामधून कोणाची निवड करण्यात आली का? भुसावळला युवराज लोणारी यांची निवड करण्यात आलेली गटनेता म्हणून आणि वरणगावला श्रीमती कृष्णामाळी दीपाली कृष्णामाळी यांची निवड करण्यात आलेली आहे। एक चर्चा अशी आहे की भुसावळचे जे नवनियुक्त नगराध्यक्ष आहेत त्यांच्या जात प्रमाण संदर्भातला काही विषय आहे आणि तुम्ही त्या संदर्भात कोर्टात जाण्याची तयारी आहे, काय नेमकी वस्तुस्थिती आहे विषय? त्यांच्याविषयी तक्रार झालेली ती मी काही केलेली नाही, पण विधानसभेच्या वेळेलाही असाच प्रॉब्लेम आला होता की महाराष्ट्राच्या बाहेरची जी कम्युनिटी आहे त्यांना इथे सर्टिफिकेट इश्यू होत नाही। तसंच हा एक प्रकार झालेला आहे की ज्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या, गौर समाज हा महाराष्ट्रामध्ये SC मध्ये येतच नाही, मुळात SCच्या यादीत त्यांचं नावच नाही आहे, पण तरी प्रांत अधिकाऱ्यांनी कुठलेही ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरीफाय न करता त्यांना कास्ट सर्टिफिकेट दिलेलं आहे अशी तक्रार झालेली आहे। त्याचं व्हेरिफिकेशन सुरू आहे। सर्वसामान्य जनतेला लवकर सर्टिफिकेट मिळत नाही, मात्र यांना तसं काय तात्काळ तेच नवलं ना, ते दुपारी 2 वाजेला त्यांनी कास्ट सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलं आणि संध्याकाळी 7 वाजेला त्यांच्या घरात सर्टिफिकेट त्यांना मिळालं। एवढं फास्ट सर्टिफिकेट त्यांना प्रांत अधिकाऱ्यांनी दिलं, त्याची चौकशी सुरू आहे। आपण देखील काही तक्रार दाखल करणार आहे का? मी काही वैयक्तिक तक्रार दाखल केलेली नाही, बघू अजून काय त्याच्या बाबतीत ठरलेलं नाही। पण असं जर झालं असेल तर मात्र लक्ष घालावं लागेल की रिझर्वेशन जे आहे ते महाराष्ट्राचं वेगळं असतं, दुसऱ्या स्टेटचं वेगळं असतं। महाराष्ट्राच्या रिझर्वेशनमध्ये बाहेरच्या स्टेटचे लोक येऊन जर असं रिझर्वेशन डिस्टर्ब करत असतील तर तेवढ्या कुठल्या स्टेटसाठी चांगली गोष्ट नाही आहे। जळगाव महापालिकेसंदर्भातला विषय आहे, युती संदर्भातला निर्णय जरी भाजप आणि सेनेचा आलेला असला, राष्ट्रवादीच्या सहभागाबाबत अजूनही साशंका आहे। ते आमचे वरिष्ठ नेते ठरवतील, गिरीभाऊ गुलाबभाऊ हे मिळून ते ठरवत आहेत। त्याच्यात माझा सहभाग नाही आहे, मी फक्त याचं प्रभारी म्हणून त्यांचे इंटरव्ह्यू घेतल्या। बाकी पुढचे सोपस्कार गिरीभाऊ, मंगेश दादा, राजू मामा हे सगळे मिळून बघतील। त्या पण युतीची जेव्हा बैठक होते भाऊ त्यावेळेस राष्ट्रवादींना बोलवलं जात नसल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी हे नाराज आहेत। नगर परिषदेमध्ये पण त्यांना तसंच सामोरं जावं लागलं, आताही तसंच परिस्थिती आहे। तुम्ही प्रभारी म्हणून जरी आहात तरी तुम्ही याकडे कसं? आता प्रभारी नाही आहे मी महापालिकेला, आता प्रभारी म्हणून राजू मामा आहेत, निवडणूक प्रमुख म्हणून राजू मामा आहेत आणि प्रभारी म्हणून मंगेश दादा आहेत, ते हे सगळं हँडल करतायत।